आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते। आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो। आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही। प्रत्येक फुलाचं भाग्य नसतं देवाच्या चरणी अर्पण व्हायचं, म्हणून इतर फुलं उमलायचं सोडत नाहीत। उपेक्षित राहिलं म्हणून रानावनातली डोंगरदऱ्यातली फुलं जगण्याची जिद्द कधीही सोडत नाही। माणसानंही असंच जगावं। दगड पाण्यात भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते। भिजणं आणि विरघळणं यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतात। साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नाहीत। स्वामी म्हणतात, तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो। तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर। खरं सत्य त्यातच आहे। तिरस्कार आणि पुरस्कार या गोष्टी काही मोठी कामे केल्याशिवाय मिळत नाहीत। जगात आपल्याविषयी वाईट बोलणारेच लोक जास्त असतात। त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिले तर विस्कटून जातो, पण जर मन शांत ठेवून पुढे गेलो तर नेहमी यशस्वी होतो। मनात येणारे सर्वच विचार व्यक्त करणे फार गरजेचे नसते, पण जे विचार व्यक्त करायचे असतात त्याबद्दल विचार करणे मात्र खूप गरजेचे असते। मी माझ्या आयुष्यातला तो दिवस पाहिलाय जेव्हा मला असं जाणवलं की कितीही दिलं, कितीही केलं तरी मी कोणासाठी तितकी महत्त्वाची नाही। माझी किंमत शून्य आहे। क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते। नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार घ्यावीच लागते। माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच। नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तोडून मोकळे होतात। जोपर्यंत बांधिलकी निर्माण होत नाही तोपर्यंत फक्त आश्वासने व आशा असते, ते पूर्ण करण्यासाठी योजना तयार नसतात। अट्टहासाने जोपासलेला गर्व, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच माणसाला अनेकदा हरवतात। मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते। तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू न देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो। कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही, कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते। आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे, टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं। म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका, वेस्ट तर तसंही होतच आहे। आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं। बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते।